तर मित्रांनो बघू शकता हे आंब्याचे झाड आहे आमचं आणि ह्या आंब्याला एक चिकच आलाय बघू शकताय तुम्हाला दाखवतो हे बघा हे वर पूर्ण म्हणजे समजे आहेत त्या आंब्याला हे केशर व्हरायटीचा आंबा आहे आणि ह्याच्यावरती चिकच यायला लागलाय ह्याचे भरपूर आंबे पण पडलेत खाली आणि आंबे बघू शकताय आंबे भरपूर पोचलेले आहेत बरं का आणि चिक आहे आंब्यावरती चिक भरपूर आहे बघू शकता आपण 2 व्हिडिओ टाकलेत चॅनलवरती आपल्या आंब्याच्या झाडाची साईज बघू शकता आंब्याची साईज भरपूर आहे परंतु चिक आहे आंब्यावरती चिक भरपूर यायला लागलाय आंबे बघू शकताय किती वर्षाचं झाड आहे 4 वर्ष झालं असेल 4 वर्ष झाड आहे कलमाचं घेतलं होतं तर याला कलमाचं घेतलं त्यावेळेस तर एक पहिल्या वर्षी तवर लागला होता परंतु त्याचा तवर मोडला होता खोडून घेतला आणि दुसऱ्या वर्षी पण लागले होते ते पण गेले ते वाऱ्यानं कुठं पडले ह्या वर्षी भरपूर लागलेत बरं का तर आता बघूत आपण याचा पाड लागल्यानंतर आंबा गोड आहे का नाही तर असा आंबा खायचा म्हणलं तरी लयच आंबट आहे बरं का केशर व्हरायटी म्हणून दिलाय नर्सरीवाल्यानं परंतु हिरवा आंबा खायचा म्हणलं तर लय आंबट चिळ लागतं आणि पिकल्यानंतर बघूत आता गोड लागतंय का नाही ते तिकडं जे बघताय ना ते मलिका व्हरायटीचा आंबा आहे ते असा हिरवा खायचा म्हणलं तर ककडीवणीच आंबा आहे बरं का कुठंही आंबट नाही ते आंबा आणि पिकल्यानंतरही गोड लागतंय आंबट नाही ते परंतु ही आंबा जे आहे ना आता केशर व्हरायटी म्हणून दिला आम्हाला नर्सरीवाल्याने तर आता बघूत पिकल्यानंतर काय होते तर आजच मार्केटमध्ये विचारलं तर 150 रुपये किलो असा आंबा चालायला बरं का केशर व्हरायटी आज मार्केटमध्ये गेलतो आंबे जोगायला तर 150 रुपये किलो असं भाव आहे आंब्याला खूप भाव आहे बघू शकता आपला आंबे तर भरपूर पोचलेत बा आता केशर मी मार्केटमध्ये बघितले तर केशर एवढाले नव्हते आंबे मोठाले